इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका. गॅसच्या तुटवड्याअभावी पुण्यातील 10 गॅस शवदाहिन्या बंद राहणार. नागरिकांना लाकडी चितांवर अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय. नागपुरात एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा 5 रुपयांनी वाढ. युद्धस्थितीमुळे गेल्या 4 दिवसात एलपीजी गॅसच्या दरात 23 रुपयांची वाढ. गॅस भरण्यासाठी पंपावर नागरिकांची गर्दी. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक. वाढत्या संघर्षावर तासभर चर्चा. गृहमंत्री अमित शाह, एस जयशंकर, सीडीएस आणि एनएसए अजित डोवाल या बैठकीला उपस्थित. भारत आपल्या ऊर्जेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध. मध्य पूर्वेतील तणावावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन. पंतप्रधान मोदींची एस जयशंकर यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षा जपली. युद्धस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. तर एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद. मल्लिकार्जुन खरगेंवर टीका. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते. भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय. संजय राऊतांची टीका. तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नये. नवनाथ बन यांचं उत्तर. बीएसआर कंपनी मालक व्हीके सिंगची सीआयडीकडून सलग 3ऱ्या दिवशी चौकशी. अजित पवारांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा. व्हीके सिंगचं वक्तव्य. बीएसआरची विमानं सुस्थितीत असल्याचाही दावा. व्हीके सिंग कुणाची नावं घेईल या भीतीमुळे त्याला वाचवलं जातंय का? रोहित पवारांचा सवाल. तर व्हीके सिंगला पुराव्यानिशी उत्तर देणार रोहित पवारांची प्रतिक्रिया. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावेळी गोंधळ. विरोधी पक्षाच्या खासदारांकडून घोषणाबाजी. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब. ओला उबर रॅपिडोला दिलेली तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी रद्द. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. इलेक्ट्रिक वाहनांची परवानगी दिलेली असताना पेट्रोल गाड्यांचा वापर केल्याचा आरोप.